मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या वतीने 12 दिवसाचे आपदा मित्र प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे आयोजित. आपत्ती व्यवस्थापन व कर्तव्य. आपत्ती किंवा नैसर्गिक संकटात स्वतः व इतरांचा बचाव कसा करावा, पूर परिस्थितीत किंवा कोणत्याही संकट काळात कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती व प्रशिक्षण लातूर जिल्ह्यातील 50 आपदा मित्र यांना देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने हे 12 दिवसाचे आपदा मित्र प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे देण्यात येत असून यात लातूर जिल्ह्यातील तरुण तरुणी यांनी सहभाग घेतला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी लातूर जिल्ह्यातून आलेलो आहे. माझे नाव लालासाहेब गुलाबराव क्षीरसागर. मी होमगार्डमध्ये कार्यरत आहे. होमगार्डमध्ये माझं पद पलटण नाईक आहे. समाजाचं काहीतरी देणं आहे आपल्यावर या उद्देशाने या रायगड जिल्ह्यामध्ये कोलाड या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन या ट्रेनिंगसाठी आलेलं आहे. एक उद्देश आहे इंडियन रेस्क्यू अकॅडमी. या अकॅडमीचं नाव आहे. या ठिकाणी मी ट्रेनिंग घेत आहे डिझास्टर मॅनेजमेंटची. समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने आलेलं आहे. मी होमगार्डमध्ये सध्या कार्यरत आहे. याच्या अगोदर बी बरेच कोर्स केलेले डिझास्टर मॅनेजमेंटचे. तरी माझं सर्व महाराष्ट्रातील लोकांना, जनतेला एक आव्हान आहे, जेणेकरून आपल्या जे आपदा पूर परिस्थिती निर्माण होईल त्या टायमामध्ये सर्वांनाच एक रेस्क्यू करता आलं पाहिजे, जेणेकरून आपला आणि आपल्या शेजारचा तर कमीत कमी जीव वाचवावे या उद्देशाने हे ट्रेनिंगचं आहे. तर सर्व महाराष्ट्रामधील नागरिकांना मी एक संदेश देतो की बाबा प्रत्येकाने आपदा मित्र हे ट्रेनिंग करावे. जनरलच्या लोकांना पण याच्यामध्ये ट्रेनिंग करता येईल. त्याच्यासाठी बरंच काय इथं ट्रेनिंगसाठी ठेवलेलं आहे आपल्याला घेण्यासारखं. तरी माझी विनंती आहे आपल्या लातूर जिल्ह्यामधील व महाराष्ट्रामधील तरुण मुलांना, मुलींना की या अकॅडमीमध्ये येऊन रेस्क्यूचं प्रशिक्षण घ्यावं, हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती. माझं नाव अजय भारत कांबळे. मी लातूर तालुका जिल्हा तालुका या ठिकाणी मुरुड या गावचा मी रहिवासी आहे. NCC NSSचा स्टुडंट आहे मी. कोलाड रायगड या ठिकाणी इंडियन रेस्क्यू अकॅडमी याची आपदा मित्र म्हणून आमची ट्रेनिंग होत आहे. त्यासाठी खूप छान प्रशिक्षण देत आहेत, जेणेकरून पुढे चालून लातूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठंही आपत्ती आली तर त्या ठिकाणी आम्हाला मदत करता यावी, त्यासाठी आम्ही प्रशिक्षण खूप छान घेतलेलं आहे. गुड इव्हिनिंग. मी विनायक सुभाषराव चापोलीकर, प्लाटून कमांडर. दिनांक 8/4/2025 ते 18/4/2025 या काळात होऊ घातलेल्या आपत्ती व्यवस्थापन शिबिर कोलाड, रोहा तालुका, रायगड येथे आलेले आहोत. आणि इथे आम्ही आपत्ती व्यवस्थापन, पूर विमोचन, फायर फायटिंग या संदर्भात ट्रेनिंग घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि ट्रेनिंग आम्हाला इथं मिळत आहे. खूप छान असं वातावरण आहे. नदी आहे आणि पर्वतराही आहेत. पर्वतरांगामध्ये असं वसलेलं हे ठिकाण आहे. आणि इथं असणारी जी इंडियन रेस्क्यू अकॅडमी ही आहे ती आम्हाला ट्रेनिंग देत आहे. फार छान ट्रेनिंग मिळत आहे. खूप नवनवीन अनुभव मिळत आहे. बेसिक नॉलेजसोबत मॉडर्न ही ज्या शिकण्याच्या गोष्टी आहेत त्या पण आम्हाला इथं मिळत आहेत. आणि एकंदरीत सर्व वातावरण खेळीमेळीचं असल्यामुळे प्रसन्न वातावरण आहे आणि शिकायला मिळत आहे. पाण्यातलं, परत आगी संदर्भात किंवा इतर अशा सगळ्या आपत्तीमध्ये विमोचन कसं करायचं, त्यामधून माणसांची, जनावरांची सुटका कशी करायची, आणि आपत्तीपूर्वी येणारा काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ कसं डील करायचं त्याच्याशी, आणि कसं आपल्या समाज घटकांना एकत्रित बांधून सगळ्यांना रेस्क्यू करायचं, हे इथं आम्ही शिक्षण घेत आहोत. आणि हे खूप छान पद्धतीने चालू आहे. धन्यवाद. माझे नाव आनंद संभाजी साठे. मी लातूर जिल्ह्यातील एक होमगार्ड या पदावर मी सध्या कार्यरत आहे. आणि तिथून मला रायगड जिल्ह्यातील कोलाड या इथे एक आपत्कालीन संघटनेमध्ये कसं बचाव करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. ते इथलं प्रशिक्षण माझे 12 दिवसाचं प्रशिक्षण आहे. तरी इथं आणीबाणीच्या वेळेस कशाप्रकारे बचाव करायचा इतरांचा व कशाप्रकारे आपला स्वतःचा बचाव करून दुसऱ्याचा बचाव कसा करायचा ते मी या ठिकाणी शिकण्यात आलेलो आहे. आणि अशा प्रकारे हा माझा एक आजचा दिवस 4था दिवस आहे. तर खूप प्रकारे
मी भरपूर काही शिकण्यास भेटलं मला. तरी अजून माझे 7-8 दिवस अजून बाकी आहेत. तर आमच्या इथे लातूर जिल्ह्यामध्ये अशी एक घटना घडली होती. तर ती घटना अख्ख्या भारतामध्ये सुद्धा घडली नसेल. तर ती घटना होती 1993. म्हणजे लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावामध्ये भूकंप झाला होता. असला प्रकारे भूकंप झाला होता, भयानक भूकंप झाला होता. आणि त्यावेळेस एका आणीबाणीच्या वेळेस, भूकंपाच्या वेळेस, म्हणून मी आज या ठिकाणी, आज या माझ्या कालावधीमध्ये मी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये एक बचाव करायची, एक क्षमता करण्याची, कसं बचाव करायचा आहे, कशा प्रकारे आपला जीव वाचवून दुसऱ्याचा त्याचा जीव कसा वाचवण्याचा आहे, ते मी या ठिकाणी शिकण्यात आलेलो आहे. आणि मी भरपूर काही शिकलो आहे थोडक्यात. आणि मला कलेक्टर ऑफिसून हा मॅसेज भेटल्यामुळे आणि प्लस माझ्या खात्याअंतर्गत मला इकडं संधी भेटली. आणि मी ह्या संधीचा पुरेपूर फायदा करेन ह्या संधीचा. आणि मी माझा बचाव करून मी दुसऱ्याचा पण बचाव करेन. एवढे मी 2 शब्द बोलण्याचा मला चान्स दिलो, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव धाकपाडे विशाल बालाजी आहे. मी लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्याचा रहिवासी आहे. काही दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवरती एक लिंक आली होती. आपदा मित्र म्हणून एक इंडियन रेस्क्यू अकॅडमी म्हणून अशी एक लिंक आली होती. ज्या लिंकवर मी ओपन करून ती लिंकमध्ये ते फॉर्म भरला. त्या फॉर्म भरल्यानंतर मला लातूर जिल्हा अधिकारी तिथून एक कॉल आला की आपदा मित्र म्हणजे ज्या ठिकाणी आपत्ती होते, जसं की भूकंप किंवा सुनामी किंवा आपल्या पूर येणे, अशा ठिकाणी अडकलेल्या लोकांना मदत कशी, रेस्क्यू म्हणून मदत कशी करावी, याच्यासाठी एक शिबिर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कोलाड या गावामध्ये असं तो शिबिर होणार आहे. त्या शिबिरमध्ये इंडियन रेस्क्यू अकॅडमी असं ते शिबिराचं नाव आहे. तर आज आम्ही तिथून लातूर जिल्ह्यातून अशी 25 जणांची टीम आमची इथं आलेली आहे. तर की अशा प्रकारे आमचं ह्या ठिकाणी रोज एक 12 दिवसाची ट्रेनिंग इथं आहे. त्या 12 दिवसाच्या ट्रेनिंगमधून आज आम्हाला इथं 4 दिवस झालेले आहेत. त्या 4 दिवसामध्ये आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालेलं आहे. यामध्ये बोटिंग कशी करावी किंवा एखादी माणूस पुरामध्ये अडकला तर त्याला कसं वाचवायचं, ते अशी आमची ट्रेनिंग हळूहळू चालू आहे. आणखी 9 दिवस इथं आम्हाला बाकी आहेत. त्या 9 दिवसामध्ये आणखी भरपूर काही आम्हाला इथं शिकायला मिळणार आहे. जसं की आम्ही पुढे चलून जर अशी कुठं काही आपत्ती घडत असली तर तिथं आम्ही रेस्क्यू टीम म्हणून त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू आणि त्या आपत्तीमध्ये किंवा त्या संकटामध्ये अडकलेल्या लोकांना आम्ही मदत करू. ह्या अनुषंगाने ही शिबिर इथं आज आहे. तर धन्यवाद. नमस्कार सर, मी शुभम जोताराम काटकर, कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनमध्ये ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून काम करतो आहे. आपण आज आमची कोल्हापूरमधील 50 लोकांची टीम घेऊन आज मी रायगड येथे इंडियन रेस्क्यू अकॅडमीचं आपदा मित्र आणि आपदा सखी प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त आम्ही 12 दिवसाचं प्रशिक्षण घेण्यासाठी इकडे आम्ही आलेलो आहोत. या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे की कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या बाहेर जेवढे बी अपघात होतात किंवा आपत्ती येतात त्यामध्ये आपदा मित्रांचा रोल काय असेल किंवा त्यांचं काम काय असेल यासाठी जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. दुसरी गोष्ट, पूर परिस्थितीमध्ये काम कसं करायचं, कोणत्या टेक्निक्स वापरायच्या. आपण काम तर करतोच, पण कोणत्या टेक्निकने करता, हा बळजबरीने किंवा एक हलगर्जीपणामुळे आपण काम करतो, पण त्यालाच एक प्रोफेशनल लेवल आणि ट्रेनिंगचं काम ट्रेनिंगमधून शिकून आपल्याला काम करता यासाठी तर आपण आलेलो आहे. त्यामध्ये तुम्हाला आज इथं आपत्तीची तोंड ओळख, परत आपत्तीमध्ये किती घटक आहेत, आपत्तीमध्ये किती घटक आहेत किंवा आपत्तीमध्ये आपण काय करू शकतो, भूकंप कसा याला, भूकंपापासून कसं वाचावं किंवा त्याच्यानंतर भूकंप यायच्या आधी आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा भूकंप आल्यानंतर चालू आहे तेव्हा आपण काय काळजी घेतो आणि भूकंप येऊन गेल्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे हे शिकवलं जाणार आहे. दुसरी गोष्ट, भूकंपात असा नाही किंवा कोणतीही आपत्ती येऊन दे, आपत्ती यायच्या आधी, आपत्ती आल्यानंतर नाही, आपत्ती येऊन गेल्यानंतर आपलं आपदा मित्रांचं आणि आपदा सखींचं काय काम आहे या प्रशिक्षणामध्ये आपल्याला शिकवलं जाईल. धन्यवाद. नमस्कार मित्र हो, मी आहे डॉक्टर जगदीश जायवार, संभाजीराव केंद्र महाविद्यालय, जळकोट, जिल्हा लातूर. आणि मी इथे आहे रायगड जिल्ह्यातील कोलाड, अतिशय निसर्गरम्य पर्यटन
आणि एक पर्यटन स्थळ तसेच एक असे प्रशिक्षण स्थळ जिथे आपत्तीच्या काळात प्रत्येकांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, सामान्य नागरिकांना इथं प्रशिक्षण दिले जाते. आणि हे आहे इंडियन रेस्क्यू अकॅडमी, कोलाड, जिल्हा रायगड. ही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून 51 किंवा 50ची टीम इथे येत आहे. आणि त्यांना पूर परिस्थितीत, भूकंपाच्या वेळी, सुनामीच्या वेळी किंवा ज्या नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती होतात त्यावेळेस ज्या ज्या काळजी घेतली पाहिजे किंवा मदत व पुनर्वसन केले पाहिजे त्यासाठी आपण आपत्तीच्या पूर्वी, आपत्तीच्या काळात, दरम्यान आणि आपत्तीच्या नंतर काय काय केले पाहिजे ह्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्हाला 50 जणांची टीम इथे पाठवण्यात आलेली आहे. आणि इथे निसर्गरम्य परिसरात एका बाजूला नदीच्या एका बाजूला राहण्याची व्यवस्था, अतिशय सुंदर अशी व्यवस्था, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला जे आम्ही दररोज बोटीने जाऊन इथे प्रशिक्षण घेऊन संध्याकाळी इथे येत असतो. आणि इथे मानवाला प्रत्येक संकटात कसे वाचवावे आणि स्वतः कसे वाचावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आणि अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. आणि धन्यवाद देतो मी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना की अशा प्रसंगी मला इथे पाठवलेले आहे. आणि तसेच लातूर जिल्ह्यातील होमगार्ड असतील किंवा फायर ब्रिगेड असतील किंवा सामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील, NCC असेल, NSS असेल, असे अनेक जण इथे आम्ही सहभागी झालेलो आहोत. अतिशय एकत्र एक कुटुंबासारखे आम्ही इथे वागत आहोत. आणि हे दिवस अतिशय आनंदाने जात आहे. 12 दिवसाचं हे प्रशिक्षण आहे आणि 19 तारखेपर्यंत हे प्रशिक्षण आम्ही ते पूर्ण करणार आहोत. आणि या दरम्यान आम्हाला प्रत्येक प्रसंगी कसे राहावे याचे ट्रेनिंग मिळत आहे. धन्यवाद.